हिंदू नववर्षानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कल्याण पूर्व यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते। यावर्षीही अशाच भव्य दिव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले। कल्याण पूर्वेतील श्री गणपती चौक कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडा पटांगण येथून स्वागत यात्रा सुरू होऊन या यात्रेची सांगता तिसगावातील तिसाई मंदिराच्या प्रांगणात करण्यात आली। पाहुयात याचीच काही क्षणचित्रे। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ असून मराठी संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात येते। याची माहिती यात्रेच्या स्वागताध्यक्षा आमदार सुलभाताई गायकवाड यांनी दिली। तसेच या नवीन वर्षात कल्याण पूर्वेचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणून विकासाचा संकल्प करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। कल्याण पूर्वेच्या प्रथम जनतेला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज आपल्या कल्याण पूर्वेमध्ये 9 वर्षाची जी प्रभात म्हणजे पाड काढलेली आहे आणि याचा खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आम्हाला। आणि ज्या आपल्या नवनिर्वाचित नगरसेविका ज्या आल्या त्याही आज सहभाग चांगला येते, त्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देते। काय संकल्प 3 वर्षाचा संकल्प हाच राहील की माझे जे विधानसभा आहे त्याचा विकास करणे आणि माझ्या जनतेची सेवा करणे, तसेच नवीन काय योजना आहेत किंवा नवीन काय आपल्या जनतेसाठी काय जेवढं करता येईल तेवढं नक्की करेल। या निमित्ताने नागरिकांसाठी विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले। यामध्ये सर्वांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, महिलांसाठी वेशभूषेत बाईक रॅली, व्हिडिओ रील्स स्पर्धा, सायकल रॅली तसेच लकी ड्रॉचा समावेश होता। स्पर्धांमधील विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।